हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार सर्वांना. तर आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये कशी आहे, काय करायचं असतं तुम्हाला माहिती आहे ना. पावसाळ्यामध्ये नवीन नवीन झाडं लावायची असतात, नवीन रोप लावणी करायची असती, शेतामधली कामं करायची असतात पावसाळ्यामध्ये, माहिती आहे ना तुम्हाला. हां. तर काय केलेलं आहे, आम्ही माझ्या मुलगीने की नाही झाडं आणले, झाडं लावायला. हां म्हणजे कुंड्यांसकटच आणल्यात. तर कुठली कुठली झाडं आहेत ती तुम्हाला मी दाखवते. हे काय झाले, इकडनं उजेड पडलाय ना, त्यामुळं माझ्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन पडते. हां, पॉवर आले पॉवर. तिकडनं ना असं पॉवर आले. हां, हे इकडं आमच्या कैवल्याचे खेळणे आहेत. हां, तर कसं झालेलं आहे, ते असं किरणं पडायला लागले चेहऱ्यावरती, त्यामुळे ते तसं दिसत होतं. तर माझ्या मुलगींनी आणलेली आहेत छान छान झाडं. तर कुठली झाडं आहेत मी तुम्हाला दाखवते. चला, चला आपण जाऊया आता झाडं बघायला. त्या बरोबर ना, त्याच्या झाडांना काय लागतं, म्हणजे जुनी पण झाडं आहेत ना आणि नवीन पण झाडं. तर त्या झाडांना काय बरं, झाडांना पण खाद्य, काय त्याला म्हणायचं ग बाई, पोषक खाद्य आणलेलं आहे. पोषक खाद्य, ते पोषक खाद्य काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. वाव, कसा आहे गुलाब. इथं आलेली आहे कळी, आणि हा एक आहे गुलाब. आणि हा बघा, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मोगराच मोगरा झालेला आहे. काय सांगू तुम्हाला, हे कुणाचं तरी गिफ्ट होतं, ते घेऊन आले आपण. मोगरा, तिसरं झाड आहे बरं का हे मोगऱ्याचं. आणि हे वाव असा आहे गुलाब. हां, काहीतरी म्हणत होती या गुलाबाला नाव, माझ्या काही लक्षात नाही. ते बघा कैवल्याचा आमचा अभ्यास आहे बघा. हे बघा, हे ड्रॅगन फ्रूट आणले, ड्रॅगन फ्रूट. ते खायला आणलं, ते जाऊ दे. हे बघा, हे खत आणलं. हे सगळ्या झाडांना थोडं 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 घालायचं. तसं पण मी काय करते माहिती आहे का, म्हणजे ते अनिता त्यांनी सांगितलेलं आहे ना, की तांदूळ धुतलेलं पाणी, परत आपलं कांद्याची टरफलं नसतात का वरचं, म्हणजे पूर्ण वरचं टरफल, कांदा नाही, फक्त वरचं फुलं असतात, ते भिजत भिजत घालून त्याचं खत घालते मी झाडांना. खरोखर त्याचा फायदा होतो बरं का. त्या अनिता ताईकडे खूप छान अशा म्हणजे झाडांच्याबद्दल सांगत असतात माहिती. आज आज त्यांनी माहिती सांगितलेली आहे कोरपडीबद्दल बरं का. म्हणजे झाडांना कोरपडीचे बारीक बारीक तुकडे करायचे, कोरपड असते ना त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, आणि ते असं खाली घालायचं आणि वरनं माती घालायची, असं त्यांनी सांगितलेलं. खूप छान माहिती असते त्यांच्या चॅनलवरती. ज्यांना माहिती पाहिजे असेल ना झाडांची, म्हणजे झाडं कशी सुदृढ बनवायची, तर ते तेवढ्यासाठी ना त्यांच्या चॅनलवरती खूप छान छान त्यांनी माहिती सांगितलेली आहे. अनिता ताईंचं, म्हणजे अनिता काळे म्हणून आहेत, माझ्या चॅनलवर येतात, त्या लाईव्हला असतात. माझ्या माझ्या व्हिडिओखाली कमेंट आहेत, तिथून तुम्ही त्यांना जॉईन करू शकता आणि छान छान माहिती त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. कढीपत्त्याचं झाडं असू दे, नागिलीच्या पानाचा वेल असू दे, प्रत्येक झाडावर त्यांनी म्हणजे घरच्या घरी, म्हणजे रासायनिक खत न वापरता शेणखत, परत फुलांपासून कशापासून, म्हणजे त्यांनी केळीच्या सालीपासून बनवलेली अशी छान छान म्हणजे द्रव्य खतं तयार केलेली आहेत. परत आपलं ताकापासून भरपूर काय काय त्यांनी म्हणजे त्यांना माहिती आहे. तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन नक्की ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल. मी आपले त्यांचे व्हिडिओ बघते, मला त्यांच्या एवढं नाही जमत, पण थोडंफार जे जमतं ते मी आपली करत राहते. मी पण आपले कुठं कांद्याची साल, परत लसूणची साल, परत
असं वेस्ट काही असलं तर ते म्हणजे कोथिंबीरच्या काड्या जर असल्या नाही का तर ते काय करते ह्याच्यात खड्डा काढते आणि ते तू बारके बारके म्हणजे मेथीच्या काड्या कुड्या काय असेल ना थोडंसंच जास्त काही नाही ते मातीच्या खाली सारून देते आणि वरनं माती घालते. असं थोडंफार काहीतरी करत राहते मी. पण त्यांनी म्हणजे व्यवस्थित सगळी माहिती सांगतात त्या. नक्की तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. भरपूर काय काय आहे त्यांच्या चॅनलवरती. आता ही आणलेलं आहे तिने गांडूळ खत. ही आता निवांत 4-5 वाजता घालणार आहे. त्याचा पण व्हिडिओ बनवला नाही तर बघूया आता. तर चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. हे बघा लावलं आता ती झाडं सगळी व्यवस्थित. त्याला कळी आलेलं आहे बघा गुलाबाला. ते बाल्कनीला आता शो आलेला आहे. ते बघा तिथं निशिगंधाचं झाड पण लावले मी काल ना. मला एका ठिकाणी सापडलं मग तिथून मी आणून लावलेलं आहे निशिगंधाचं. छान वाटतंय ना. आता मस्त वाटायला लागलं बघा. अजून ना आणणार आहे ते. आता बघूया आता कधी आणते. तर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आता.